नमस्कार. BA भाग 3 राज्यशास्त्र विभाग. आपण यापूर्वी पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार भाग 1 या पेपरमधील दुसरे प्रकरण किंवा दुसरा विचारवंत अरिस्टॉटल याचे विविध विचार पाहतो आहोत. अरिस्टॉटलचा जीवन परिचय, ग्रंथलेखन, अभ्यास पद्धती, त्याचप्रमाणे राज्यविषयक विचार, नागरिकत्वासंबंधीचे विचार, राजकीय परिवर्तनाचे चक्र, राज्यघटनांचे वर्गीकरण, अरिस्टॉटलचे खाजगी संपत्ती व कुटुंब संस्था यासंबंधी विचार आणि गुलामगिरी किंवा दास्य प्रथेसंबंधीचे विचार. हा भाग आपण यापूर्वीच्या विविध तासांच्या मध्ये पाहिलेला आहे. यानंतर अरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार हा भाग आपण पाहणार आहोत. यामध्ये अरिस्टॉटलच्या मते क्रांतीचे असलेले प्रकार, क्रांतीची कारणे, कोणकोणत्या कारणामुळे क्रांती घडून येते यासंबंधीचे विचार, त्याचप्रमाणे क्रांती, जी काही आंदोलन क्रांती होईल शासन व्यवस्थेच्या विरोधात, ती क्रांती नष्ट करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी कोणते उपाय योजले पाहिजेत यासंबंधी अरिस्टॉटलने जे विचार मांडले आहेत त्यासंबंधीचा भाग आज आपण पाहणार आहोत. त्यातील क्रांतीचे प्रकार आणि क्रांतीची कारणे आजच्या तासाला आपण पूर्ण करणार आहोत. अरिस्टॉटलने आपल्या विविध ग्रंथांच्या मध्ये पॉलिटिक्स हा एक ग्रंथ, महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. या पॉलिटिक्स या ग्रंथाच्या 5व्या आणि 6व्या विभागात क्रांती, तिचे स्वरूप, तिची कारणे व त्यावरील उपाय याविषयी सविस्तर वर्णन केलेलं आहे. वास्तविक अरिस्टॉटलने आपल्या राजकीय लिखाणात क्रांतीविषयक विचारांना आग्रह दिलेला दिसून येतो. अरिस्टॉटल हा पूर्णपणे क्रांतीविरोधी विचारवंत होता. राज्य प्रशासनात किंवा राज्य पद्धतीत बदल आवश्यक आहेत किंवा आवश्यक करावेत, परंतु हे सर्व बदल शांततेच्या मार्गाने करावेत असं त्याचं मत होतं. अरिस्टॉटलने क्रांतीची कारणे शास्त्रीय पद्धतीने व वास्तववादी दृष्टिकोनातून केलेले आहेत. समाजाचे सत्य स्वरूप जाणून विविध 158 राज्यघटनांचा अभ्यास करून त्याने क्रांतीचे विवेचन किंवा स्पष्टीकरण केलेले आहे. लोकांच्या किंवा क्रांतिकारकांच्या मनस्थितीचा अभ्यास, क्रांतीची कारणमीमांसा याविषयी अगदी बारकाईने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, चिकित्सक दृष्टिकोनातून त्याने मांडणी केलेली आहे. अरिस्टॉटलने क्रांतीची कारणमीमांसा स्पष्ट करताना क्रांतीची उद्दिष्टे, प्रेरणा, त्यामागील हेतूंची चिकित्सक कारणे त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आढळतात. क्रांतिकारकांच्या मनस्थितीचा, भावनेचे चिकित्सा करून अरिस्टॉटलने क्रांतीची 3 कारणे किंवा 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे पूर्ण क्रांती. संपूर्ण राज्यघटनेत किंवा व्यवस्थेत बदल करण्याचा जेव्हा हेतू असतो तेव्हा जनतेमार्फत पूर्ण क्रांती घडून येते.
दुसरा जो भाग आहे तो म्हणजे दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आंशिक क्रांती. जेव्हा राज्यघटनेच्या किंवा व्यवस्थेच्या एखाद्या विभागात बदल केला जातो तेव्हा त्याला आंशिक क्रांती असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो व्यक्तिगत क्रांती. राज्यघटनेच्या किंवा व्यवस्थेच्या मध्ये बदल न करता फक्त शासन व्यवस्थेतील एखाद्या राजकीय व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला पदच्युत किंवा बडतर्फ करण्यात आले तर त्या क्रांतीस व्यक्तिगत क्रांती असं म्हटलं जातं. म्हणजेच क्रांतीचे 3 प्रकार. संपूर्ण व्यवस्था किंवा राज्यघटनेत बदल करायचा असेल तर पूर्ण क्रांती. त्यातील एका भागाला किंवा विभागाचा मध्ये बदल करायचा असेल तर आंशिक क्रांती. आणि एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या विरोधात क्रांती असेल तर त्याला त्या ठिकाणी व्यक्तिगत क्रांती असं म्हटलं जातं. असे 3 प्रकार अरिस्टॉटलने सांगितले. अरिस्टॉटलच्या मते क्रांती असंतोषातून निर्माण होते. जेव्हा समाजात असमतोल निर्माण होतो तेव्हा जनतेत असंतोष फैलावतो. अर्थात असंतोषाच्या पोटी क्रांती जन्म घेते. मान सन्मान, कृती अपकृती, भीती, वरचढपणा, प्रशंसा, तिरस्कार अशा विविध कारणातून समाजात असंतोष निर्माण होत असतो. अरिस्टॉटलने व्यक्तिगत क्रांतीची कारणमीमांसा सांगताना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा केलेली आहे. मान सन्मान, आर्थिक नफा, राजकीय दर्जा इत्यादी प्राप्त होण्याच्या दृष्टीने किंवा अपमान, अपकीर्ती, नुकसान, राजकीय बडतर्फी किंवा पदच्युती इत्यादी गोष्टी टाळण्यासाठी क्रांतिकारकांच्या मनात अशांती, असंतोष निर्माण होतो आणि क्रांतिकारकांची मनस्थिती व भावना प्रक्षोभक बनते. असंतोष तीव्र स्वरूपाचा बनतो आणि या प्रखर असंतोषातून क्रांती निर्माण होऊ शकते. म्हणजे लोकांच्या मनात ज्या वेळेला असंतोष निर्माण होईल एखाद्या गोष्टीतून त्यातून क्रांती जन्म घेत असते. विशिष्ट हेतू मनात ठेवून आणि जनतेचा पाठिंबा मिळवून काही बदल घडवून आणणे अशा उद्देशाने प्रेरित होऊन क्रांती घडवली जाते. बेसुमार वाढ हे क्रांतीचे मूळ कारण मानले जाते. श्रीमंतांची संख्या वाढत जाणे आणि दरिद्र लोकांचे दारिद्र्य अधिक वाढत जाणे म्हणजे समाजात आर्थिक असमतोल निर्माण होणे होय. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होऊन असंतोष वाढत जातो आणि विशिष्ट हेतूने क्रांती घडवून आणली जाते. त्याप्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात असंतोष निर्माण होऊन क्रांती घडून येते. जेव्हा राजकीय व्यवस्थेबाबत, राज्यकर्त्याबाबत जनतेत असंतोष निर्माण होतो तेव्हा आंशिक क्रांती होऊन येण्याची शक्यता असते. अरिस्टॉटलने क्रांतीची कारणे स्पष्ट करताना सामान्य कारणे व विशिष्ट कारणे असे 2 प्रकार पाडलेले आहेत. पहिला त्यातील प्रकार आहे तो राज्यक्रांतीची सामान्य कारणे. अरिस्टॉटलने क्रांतीची सामान्य कारणे सांगताना मानसशास्त्रीय, राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध दृष्टिकोनातून चर्चा केलेली आहे. राज्यात क्रांती घडून येण्यासाठी पुढील सर्वसामान्य घटक कारणीभूत ठरतात. अर्थात ही सामान्य कारणे आहेत. पहिला भाग असमानता. समाजात जेव्हा राजकीय, सामाजिक, आर्थिक अशी विषमता निर्माण होऊन समाजाचा समतोल बिघडतो तेव्हा
समाजातील विशिष्ट लोकांचा गट क्रांती घडवून आणतो. सामाजिक न्याय व समानता यांच्या आकांक्षेमुळे बहुसंख्य लोक राज्यसंस्थेला विरोध करतात. विशेषतः समाजात एका गटाला विशिष्ट व खास सवलती देऊन इतर गटांची उपेक्षा केली जाते, तेव्हा समाजात वर्ग संघर्ष निर्माण होतो. अर्थात संघर्ष हे क्रांतीचे बीज मानले जाते आणि त्या संघर्षातून क्रांतीचा उगम होतो. दुसरे कारण आहे ते म्हणजे व्यक्तिगत स्वार्थ. काही राज्यकर्ते स्वार्थी, लोभी बनतात. समाजहित बाजूस ठेवून व्यक्तिगत हितासाठी ते सत्तेचा गैरवापर करतात. अनैतिक, अन्यायी मार्गाचा अवलंब करून जनतेची लुबाडणूक करतात. अशा राज्यकर्त्याविरुद्ध जनतेत असंतोष प्रकट होतो आणि त्यांना सत्तेवरून दूर करण्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला जातो. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे श्रेष्ठत्वाची भावना. जेव्हा राज्यात काही लोक स्वतःला इतरांहून वरचढ, श्रेष्ठ समजत असतील तर इतर लोक त्यांचा द्वेष नस्तर करतात. श्रेष्ठपणा प्राप्त होण्यासाठी ते लोक सत्ता आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा सत्ताधारी लोकही श्रेष्ठत्वाच्या अभिलाषेमुळे इतरांच्यावर अन्याय करतात, परंतु ज्यांना कनिष्ठ, कमी प्रतीचे लेखले जाते त्यांच्याकडून क्रांती घडून येते. चौथे कारण आहे ते म्हणजे भीती. अरिस्टॉटलच्या मते 2 प्रकारच्या भीतीमुळे क्रांती घडून येऊ शकते. जे लोक अपराधी, गुन्हेगार आहेत ते आपणाला जबरदस्त शिक्षा भोगावी लागेल या भीतीने क्रांती करू इच्छितात. तर काही लोक आपणाला राज्यकर्त्यांपासून भविष्यात त्रास होईल या भीतीपोटी क्रांती करण्यास उद्युक्त होतात. पाचवं कारण आहे ते म्हणजे निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा. काही वेळा राज्यकर्ते व शासकीय अधिकारी सत्तेचा गैरवापर करून निष्काळजीपणाने वागतात. त्यांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे लोककल्याण हा हेतू असफल होतो. साहजिकच समाजातील बहुसंख्य लोक राज्यकर्त्यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळतात आणि योग्य संधी मिळताच त्यांच्या विरोधात उठाव करतात. अशा रीतीने शासनकर्ते व प्रजा यांच्यात परस्पर विरोधी विचारसरणी निर्माण होऊन क्रांतीचा धोका अटळवतो. 6वं जे कारण आहे ते म्हणजे विशिष्ट प्रदेशाची उपेक्षा. राज्यातील एखाद्या विशिष्ट भागाचा नजरेस भरण्या इतका विकास केला असेल किंवा एखाद्या विशिष्ट भागाचा अगदी पूर्णपणे विकास झाला नसेल किंवा तो भाग दुर्लक्षित असेल, तेथील जनतेत असंतोषाची भावना निर्माण होते. साहजिकच त्या ठिकाणी विशिष्ट भागातील लोक क्रांतीचा, बंडाचा मार्ग अवलंबतात. विविध भागातील विकासाबाबतचे असंतुलन हे क्रांतीचे बीज मानले जाते. 7वं कारण आहे ते म्हणजे मान सन्मानाची व प्रसिद्धीची अभिलाषा. काही राज्यकर्त्यांना समाजहितापेक्षा स्वतःला प्रसिद्धी, मान सन्मान हवा असतो. त्यासाठी ते चांगल्या वाईट
मार्गांचा अवलंब करतात. काही वेळा अपात्र, अकार्यक्षम लोकांचा मानसन्मान केला जातो आणि समाजातील गुणवान, कर्तृत्ववान लोकांची उपेक्षा, वेळप्रसंगी अपमान केला जातो. तेव्हा लोकांच्या मनात राज्यकर्त्याविषयी द्वेष, असूया, तिरस्कार निर्माण होतो आणि जेव्हा असंतोषाची भावना विशाल रूप धारण करते त्यावेळी क्रांतीचा उद्रेक होतो. आठवं कारण आहे ते म्हणजे अल्प परिवर्तनाची उपेक्षा. राज्यात जेव्हा लहान मोठी परिवर्तने होत असतात, परंतु काही वेळा जनतेला हवा असलेला एखादा लहानसा बदल केला जात नाही, म्हणजेच लोकांच्या भावनांचा आदर केला जात नाही. साहजिकच अन्याय झालेल्या लोकांच्या मनात क्रांती घर करू शकते आणि त्यांना क्रांतीचा मार्ग अत्यंत प्रिय वाटतो. नवं कारण आहे ते म्हणजे दारिद्र्य. अरिस्टॉटलच्या मते दारिद्र्य हे क्रांतीच्या पाठीमागील सर्वात प्रमुख कारण होय. लोकसंख्या वाढत जाते आणि संपत्ती तशीच असते, वाढत नसते. त्यामुळे लोकांच्या जीवनावश्यक गरजा भागविल्या जात नाहीत. त्यांच्या हाती सत्ता, ते धनिक बनतात आणि सत्तेच्या जोरावर अधिक धनिक होतात. अर्थात दारिद्र्य वाढत जाते. दारिद्र्यामुळे असंतोष निर्माण होतो. श्रीमंत आणि गरीब या दोहोत संघर्ष निर्माण होतो आणि क्रांती, बंडाळी, यादवी असा धोका निर्माण होतो. अशा प्रकारे क्रांतीची सामान्य कारणे अरिस्टॉटलने सांगितले. त्याचप्रमाणे क्रांतीची विशिष्ट कारणेही अरिस्टॉटलने सांगितली आहेत. अरिस्टॉटलने राजकीय दृष्टिकोनातून क्रांतीची विशिष्ट कारणे स्पष्ट केली आहेत. निरनिराळ्या राज्यात क्रांतीचे मार्ग कसे वापरले जातात याचे विवेचन करताना अरिस्टॉटलने पुढील 3 प्रकारे क्रांतीची विशिष्ट कारणे सांगितलेली आहेत. त्यातला पहिला प्रकार एकतंत्रिक राज्यातील क्रांती. राजेशाहीत सत्ता स्पर्धा सुरू होते आणि राजघराण्यात संघर्ष, द्वेष, मत्सर सुरू होतो. अर्थात ही सत्ता स्पर्धा जेव्हा पराकोटीला जाते तेव्हा क्रांती होते. एका राजाच्या सत्तेवरून बाजूला होतो आणि त्याच्या जागी दुसरा राजा, राजपुत्र, प्रधान, एखादा नातेवाईक सत्ताधारी होतो. दुसरं विशिष्ट कारणामधील दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे कुलीनतांत्रिक राज्यातील क्रांती. महाजनशाहीत काही थोडे कुलीन लोक सत्ताधीश असतात, परंतु सत्ता स्पर्धा, स्वार्थ, भ्रष्टाचार इत्यादी दोषामुळे प्रजेवर अन्याय होतो. हा अल्पजनशाहीचा प्रकार लोकांना नकोसा वाटतो आणि त्यातून लोकांच्या मनात क्रांतीची भावना निर्माण होते. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लोकशाही राज्यातील क्रांती. जेव्हा लोकशाहीत स्वातंत्र्य, समता ही तत्त्वे डावलून अनागोंदी, गोंधळाचा राज्यकारभार सुरू होतो, तेव्हा जनतेत असंतोषाची लाट निर्माण होते. काही वेळा विरोधी पक्षाचे लोक सत्ताधारी पक्षाबाबत लोकांची दिशाभूल करतात. सत्तारूढ पक्षावरती अवाजवी, अवास्तव, गैर टीका केली जाते. त्यामुळे लोकमत बिघडते आणि क्रांती करण्यासाठी, राजकीय सत्तेत बदल करण्यासाठी लोक उत्सुक होतात. अशा रीतीने अरिस्टॉटलने क्रांतीची विशिष्ट कारणे स्पष्ट करताना राज्यामधील राजकीय घटकांचा परामर्श घेतलेला दिसतो. क्रांतीच्या विशिष्ट कारणात अरिस्टॉटलने पुढील 7 घटकांचा समावेश केलेला आहे. पहिला घटक आहे तो म्हणजे निवडणुकांमधील कट, कारस्थाने, अपप्रचार इत्यादी. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या व राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे अल्प परिवर्तनाची उपेक्षा
आवश्यक पण किरकोळ स्वरूपाच्या बदलाकडे केलेले दुर्लक्ष. चौथा जो घटक आहे तो म्हणजे राज्याच्या घटकातील विकासाबाबतची असमानता. पाचवा जो घटक आहे तो म्हणजे एखादा अपात्र अकार्यक्षम अधिकाऱ्याच्या बढती देणे आणि त्याचा सन्मान करणे. सहावा घटक आहे विरोधासाठी विरोध करणारे राजकीय पक्ष आणि त्यांच्यामधील संघर्ष. आणि सातवा घटक आहे परराज्यांचा पडणारा प्रभाव आणि येणारा दबाव. अशा रीतीने अरिस्टॉटलने क्रांतीची कारणमीमांसा करताना सामान्य कारणे व विशिष्ट कारणे असे प्रकार पाडलेले आहेत. परंतु त्याने पाडलेले हे प्रकार तितकेसे शास्त्रशुद्ध वाटत नाहीत, कारण सामान्य व विशिष्ट अशी क्रांतीच्या कारणांची वर्गवारी काटेकोरपणे करता येत नाही. स्वतः अरिस्टॉटलने व्यक्तिगत व राजकीय क्रांतीच्या कारणांची विवेचना करताना ही कारणे सामान्य की विशिष्ट ही मर्यादा सोडून दिलेली दिसून येते. तरी पण त्यांनी केलेल्या क्रांतीची मीमांसा वास्तववादी व उपयुक्त वाटते. जवळजवळ 158 राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांनी क्रांतीच्या कारणमीमांसा केलेली आहे. अरिस्टॉटलने राज्याचे ध्येय म्हणजे प्रजेचे सुख असे मानल्यामुळे तो राज्यक्रांतीच्या विरोधी होता. त्याला क्रांती होऊ नये असे वाटत होते. समतोल सत्तेचा पुरस्कार करून त्याने क्रांती होऊ नये म्हणून विविध उपाय सुचवले आहेत. अर्थात त्याने राज्याचे वर्गीकरण मांडताना राज्यक्रांतीचे व राज्याचे विविध प्रकार मानून राज्यक्रांतीच्या फिरत्या चक्राचा सिद्धांत मांडला. राज्यात बदल अटळ असतात आणि राजकीय बदल सतत होत गेले तर राज्याला स्थैर्य व शांतता लाभणार नाही, हे संभाव्य धोके ओळखून अरिस्टॉटलने क्रांती होऊ नये यासाठी विविध उपाय सुचवलेले आहेत. अशा प्रकारे आपणास अरिस्टॉटलचे क्रांतीची विविध कारणे, क्रांतीचे प्रकार, क्रांतीची संकल्पना यासंबंधीचे विचार आपल्याला पाहता येतात. यासंबंधी अरिस्टॉटलने क्रांती संबंधी उपाय सुचवले आहेत. हा भाग आपण पुढील तासात घेणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.